तर नमस्कार. आताच्या देशाची परिस्थिती अत्यंत भयानक एकदम खराब अशी झालेली आहे. मुलांना व्यवस्थित शिक्षण नाही, तसेच व्यवसाय, नोकरी कोणत्याच गोष्टी त्यांना बरोबर भेटत नाहीये. रोजगार नाही, काहीच नाहीये. एवढी खराब परिस्थिती देशात चालू आहे. तिथून नाही तर जातीय दंगे, कितीतरी भांडणे, काय काय म्हणून काय एवढं सारं असं विचित्रपणा चाललेला आहे काय जण भारतात. देशातील CGI चीफ जस्टिस गवई यांना पण पायातील जुता त्यांच्या अंगावर फेकण्यात आला. काय म्हणून? कारण की कास्ट बघून, त्यांची कास्ट बघून एवढं सगळं असं वाईट कृत्य त्यांच्याशी केलं जात आहे. का बरं करताय हे कृत्य तुम्ही? कारण की ते फक्त एक SC चे हे आहेत म्हणून. SC ST OBC कितीतरी जाती या भारतामध्ये राहतात, कितीतरी जातींचं वास्तव्य आहे. तर तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही एकच गोष्ट करायला पाहिजे की मरण पत्करायला पाहिजे. का बरं? कारण की सगळेच जण एकाच रस्त्यावरून चालतात. त्याच्यामध्ये कितीतरी शेड्यूल कास्ट येतात, त्याच्यामध्ये कितीतरी शेड्यूल कास्ट येतात, शेड्यूल ट्राईब्स येतात. एवढे म्हणजे मांग, मातंग व इतर कितीतरी शेड्यूल कास्टमध्ये जशा की चंबार, वाडार, कितीतरी लोकांचा समावेश अशा जातीमध्ये होतो. ST मध्ये होतो, आदिवासीमध्ये होतो. तर त्यांची जात बघून तुम्ही असे सगळे हे वागणं व्यवस्थित नाहीये. कारण की सगळेच जण एवढं एकाच हवेमध्ये श्वास घेता. तुमचे जे घर बनलेले आहेत त्यांचे पण मजदूर हे SC ST कास्टचे असू शकतात ऑब्विसली असतातच. विटा वगैरे बनवल्या जाते, भट्टी. मग तुम्ही तशा घरामध्ये पण राहायला नाही नको पाहिजे, कारण की त्यांचा स्पर्श त्या जागेला झालेला आहे. तुम्ही त्या रस्त्यावरून चालायला नको, कारण की ते त्या रस्त्यावरून चाललेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही नको करायला ना, कारण की तुम्ही लय अप्पर कास्ट हे ते म्हणता, सगळ्या गोष्टी करता. मुलांना व्यवस्थित शिक्षण पण देत नाहीये. सगळ्या जाती बघून त्यांच्या एवढं महाग शिक्षण केलंय, सगळं केलं. कसे काय गरिबांचे लेकरं शिकतील व काय हे करतील? एवढं म्हणजे देशही आमचा, सगळ्या गोष्टी आमच्या वरून आमच्यावरच एवढं सगळ्या हे गोष्टी लादल्या जातात. का बरं? सगळं जर तुम्ही म्हणता देवानी काय केलं, मग देवानी जर सगळ्यांना बनवलं तर देवानी तर आम्हाला पण बनवलंच असेल ना. कारण जर आम्ही जर वाईट असतो तर देवानं आम्हाला बनवलंच नसतं ना. असे बोलताय तुम्ही. तर का बरं हा जातीभेद असा अजिबात करायला नकोय. नाहीतर तुम्ही सरळ सरळ मरण पत्करायला हवं. कारण की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC सगळी कास्ट भारतामध्ये आहेत. तर तुम्ही एकतर भारत सोडून चालले जावा, हेच योग्य गोष्ट होऊ शकते. काय चाललंय पूर्ण देशामध्ये हे विचित्रपणा?